ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करून प्रारंभे, डपावर थाप तुंतुन्यातान, डपावर थाप तुंतुन्यातान, डपावर थाप तुंतुन्यातान, डपावर थाप तुंतुन्यातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूत गात गुणगान जी जी शिव प्रभूत गात गुणगान जी जी, शिव प्रभूत गात गुणगान जी जी. आदीन मन साधू संताला, आदीन मन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरण, नालाजी रहा जी गुरु चरणालाजी रहा जी गुरु चरणालाजी रहा जी. नमन माझे नामानंदाला, हे नमन माझे नामानंदाला, गुरु माऊलीला, सुभद्रा मातेला, सोना मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, शाहीर देशमुख गात बोहाड्याला, गात पोहड्यालाजी रहा जी गात पोहड्यालाजी रहा जी गात पोहड्यालाजी रहा जी. महाराज औरंगजेबाच्या जाळ्यातून सुटून आल्यानंतरचा भाग मी आपल्या समोर सादर करत आहे. आग्र्याहून महाराज सुटले, ते सैल सलामत राजे राजगडावरून पोचलेले आहेत. कडकडून मिठी मातेला, कडकडून मिठी मातेला, मिठी मातेला, जिजाबाई घेती आलाबला, जिजाबाई घेती आलाबला, सुखी ठेवलं माझ्या राजाला, माझ्या राजाला, जी माझ्या राजाला, जी माझ्या राजाला जी. विचारील शंभू बाळाला, विचारील शंभू बाळाला, राजे तुम्ही आलात, बालराजे दिसत नाहीत. राजांनी आपल्या डोळ्यामध्ये नकली आसू आणले. राजांचा कंठ दाटला, राजांचा कंठ दाटला, काही बोलले आऊसाईवाला, काही बोलले आऊसाईवाला, घात झाला, घात बघा झाला, शंभू सोडून गेले आपणाला, गेले आपणालाजी रहा जी गेले आपणालाजी रहा जी गेले आपणालाजी रहा जी. शिवबा चलो तुझे हे राजकारण, या राजकारणासाठी माझ्या बाळाला बळी दिला. आनंदानं नाचणारी मंडळी दुःखात कोसळली. राजांनी हे खोटं सांगितलं होतं. याच्या पाठीमागचा इतिहास हे राजकारण आहे. संभाजी राजे राजगडापर्यंत सुखरूप पोचावे, संभाजीचं निधन झालं हे औरंगजेबाला कळल्यानंतर तो औरंगजेब त्याचा शोध करणार नाही, आणि म्हणून हे महाराजांनी सांगितलं होतं. पण आता आऊसाहेबांना सांगायचं कसं? आऊसाहेब धरणीवर पडलेले आहेत. राणीने तरी टाहो फोडलेला आहे. संभाजी राजांच्या सासऱ्याला कळलं की आपला जावाई गेला,
मुलगी मोठी झालेली आहे, तिला कळायला लागलेला आहे. महाराजांना प्रश्न पडला की आपण हे सांगावं कसं, माँसाहेबांना कसं पटवून द्यावं. शिर्के आले म्हणून कळलं. मग मात्र राजांनी विचार केला, हे वेगळंच घडायला लागलेलं आहे. शिर्क्यांचे डोळे पाण्यानं डबडबले होते. महाराजांना मुजरा केला. आपण आग्र्यावरून सुखरूप आलात, स्वारी गडावर आली, कळली, दर्शनास आलो. दर्शनास आलो, पण वार्ता ऐकून आमचा कंठ दाटला, हृदय भरून आलं. पोर शानी झालेले आहे, काय सांगू तिला. महाराजांचे जोडे द्यावेत, आम्ही पूजेसाठी घेऊन जाऊ. शिर्के शिर्के आपला मुलगा जिवंत असताना पण हे सगळं वातावरण. शिर्के आणि मग राजाने शिर्क्यांना समजून सांगितलं, राजे शत्रूच्या तावडीतून निसटलेले आहेत. ते आमच्या अगोदर मथुरेला पोचले, पण तिथून ते ब्राह्मणाच्या वेशामध्ये राजगडापर्यंत येत आहेत. औरंगजेबाने त्याचा पाठलाग करून शोध करू नये आणि म्हणून आम्ही राजे गेलं असं सांगितलं. शिर्के राजे राजे माझी मुलगी भाग्यशाली आहे, माझी मुलगी भाग्यशाली आहे. कडकडून मिठी मारली. शिर्क्यांना सांगितलं, पण आऊसाहेबांना कसं सांगायचं. आऊसाहेबांना हे कसं सांगायचं. एके दिवशी मध्यरात्रीला बोलले मातेला, आऊसाहेब तुम्ही अन्न पाणी सोडलं. शिवा, अरे माझा शंभू माझ्या डोळ्यासमोर दिसतो रे. विश्वास दिला मातेला. राजे काय म्हणत आहेत. आऊसाहेब संभाजी आहेत. शिवा माझा शंभू आहे. मग तू असं का बोललास. आई, हे राजकारण आहे. हे राजकारणात असंच बोलावं लागतं. कधी खरं बोलावं लागतं, कधी खोटं बोलावं लागतं. आपल्याला काही साधायचं असेल तर खोटं बोलावंही लागतं. राजे 1-2 दिवसातच गडावर येतील. 1-2 दिवसात राजे गडावर येतील. पण राजे गडावर येऊपर्यंत कुणालाही कळलं नाही पाहिजे राजे जिवंत आहेत. जी चर्चा सुरू आहे हीच असली पाहिजे. समाधान वाटलं मातेला, जिजाबाईला. जिजाऊ माँसाहेबांनी सोडलेलं अन्न पाणी राणी वर्गाना म्हणत आहेत, पुरीनो किती दिवस हे दुःख करायचं. या माझ्यामुळं तुम्ही दुःखात आहात. विसरून जाऊ, मलाही आज भोजन करायचं आहे. विसरून बालराजाला हे दुःख ठेवा बाजूला. जिजाबाई बसल्या भोजनाला. गडा खालून वार्ता बघा आली.
सजलेली पालखी सजलेली कुजबुज गडावर झाली, कुजबुज गडावर झाली, पालखी चालली कशाला? बालराजे आले, संभाजी राजे आले आणि प्रत्येकाला वाटलं आपण काय म्हणत होतो. चुकलं तरी नाही आपलं. आनंद झाला सर्वाला, राणी वर्गाला, राणी वर्गाला, नोकर चाकराला, सेवक लोकाला. एवढ्यात बालराजे ब्राह्मणाच्या वेशात आलेले आहेत. पाहून बालराजाला, पाहून शंभू राजाला, पाहून शंभू राजाला, कडकडून मिठी बाळाला, कडकडून मिठी बाळाला, जिजाबाई घेती आला भला घेती आला. राजे राजे तुमच्यामुळं मी तुमच्या आबासाहेबांना बोलले राजे, मी रागवले त्यांच्यावर. राजे हसले आणि उत्तर काय दिलं? राजकारणात असं सांगावं लागतं आऊसाहेब. 7.5 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. एवढ्यात एक मावळा आला आणि आलेल्या मावळ्यानी राजांना मुजरा केलेला आहे. राजे मोंगलानी आपला तह मोडला, मोंगलानी तह मोडला म्हणताच राजे तार दिशी उठून उभे राहिले. तार दिशी राजे उठून उभे राहिले आणि काय म्हणत आहे? जगदंबे जगदंबे, आम्ही तुम्हाला एक डोळा मागत होतो पण तुम्ही आम्हाला 2 डोळे दिलेत. आम्ही तुम्हाला एक डोळा मागत होतो, तुम्ही आम्हाला 2 डोळे दिलेत. औ साहेब, औ साहेब. जगदंबेने आमचं गाऱ्हाणं ऐकलं. कसला आनंद झाला रे बाळ. औ साहेब, जगदंबेने आम्हाला 2 डोळे दिले. मोंगलानी तह मोडला. औ साहेब, आमची घोडदौड सुरू झाली. आमच्या कारभारासाठी आम्ही निघालो आणि राजे निघालेले. राजे जात असताना या महाराष्ट्राचा जे जयकार करण्याकरता शाहिराचा डब खणानला गेला. शाहिराचा डब्बा खणाला. शिवकालीन शाहिराचा डब खणाला गेला. शाहिराचा डब्बा खणाला, डब्बा खणाला गाऊ लागला. उत्तेजन देतो मराठ्याला. आणि मराठ्यांना उत्तेजन देत असताना शाहीर मराठ्याचं वर्णन करायला लागलेला आहे. भरदार छातीचा बांधा, भरदार छातीचा बांधा, असा मर्द मराठा खंदा. मराठा खंदा मराठा खंदा. महाराज स्वराज्याची पाहणी करण्याला महाराज फेर फटक्याला जाऊन पाहती सर्व गडाला, जाऊन पाहती सर्व गडाला. मुक्कामी रायगडाला, रायगडाला जिरहाजी, रायगडाला जिरहाजी, रायगडाला जिरहाजी.
महाराज प्रत्येक गडाची पाहणी करत करत किल्ले रायगडावर येऊन पोहोचलेले आहेत. इकडं थकलेल्या जिजाऊ साहेब राजगडावर आहेत. बातमीवर येती मातेला, बातमीवर बातमी मातेला कळली महाराजाला. इकडं महाराजांना बातम्या कळत आहेत, इकडं आऊसाहेबांना बातम्या कळत आहेत. या कडव्या राजपुतानी कमाल कुमारीला पळवून आणलेली आहे. किल्ले कोंडाण्यावर तो ठाणं मांडून बसलेला आहे. किल्ले कोंडाण्याचा हा किल्लेदार आहे. या ठिकाणी यांनी जनानखाना उघडलेला आहे आणि या जनानखान्यात त्या कमल कुमारीला आणलेला आहे. बातमीवर बातमी मातेला, बातमी मातेला पळवून आणलंय कमल कुमारीला, पळवून आणलंय कमल कुमारीला. हा निरोप दिला मातेला, हा मातेला निरोप कळताच जिजाऊ साहेब सकाळची वेळ आहे आणि राजगडावर त्या कवळ्या उडाला उभ्या आहेत. सूर्य पाठमोर आहे. पाठीला सूर्य किरणाचे चटके बसायला लागलेले आहेत आणि समोरच्या किल्ल्यावर त्या यवनाच्या असणाऱ्या रावट्या अंडी चमकायला लागल्या तशा चमकायला लागलेल्या आहेत. हा असणारा समोर किल्ले कोंढाणा आहे. इथंच तो उदयभान आहे. यांनी त्या कमल कुमारीला पळवून आणलेले आहे आणि कमल कुमारी लक्षात येताच महासाहेबांचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. महासाहेबांचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. किती दिवस आबले ना, किती दिवस आबले ना, हे सहन करावं लागेल. शिवबा, शिवबा तुमच्या सामर्थ्य आहे. तुम्ही स्वराज्य घडवलं, पण मिर्झा राजे जयसिंगाच्या तहामध्ये जे किल्ले दिले त्यातला हा किल्ले कोंढाणा माझा आवडता गड. या तहामध्ये हा गड आम्हाला सोडावा लागला. याच गडावरून येत असताना आमचं हृदय भरून आलं होतं. प्राणाहून प्रिय असणारा माझा गड, आणि या गडावर आज हिरवं निशाण फडफडायला लागलेला आहे. हा गड म्हणजे तळकोकणाचा दरवाजा. हा गड ज्याच्या ताब्यात आला त्याला कोकण ताब्यात घ्यायला वेळ लागत नाही. महासाहेबांनी आपल्या डोळ्यातले आसू पुसले आणि समोर वाचणारा तो रामुशाचा मुलगा ज्याचं नाव महादेव, या महादेवाला बोलवून घेतलं. महादेव इकडे, असाच रायगडावर जा आणि सांग शिवबाला तुझी आई दुःखी आहे, तुझ्या आईच्या डोळ्यात आसू आहे, तुझी आई तुझी वाट बघत आहे. जेवायला बसला असेल तर हात धुण्यासाठी तू राजगडावर यावस, तू राजगडावर यावस. बोलावून घेतलं महादेवाला. निरोप काय दिला, निरोप काय दिला. तू जाव रायगडाला, तू जाव रायगडाला. माझा निरोप सांग शिवाला, माझा निरोप सांग शिवाला. जरी बसला अच्छी भोजनाला, हात धुनिया यावे राजगडला, यावे राजगडला. यावे राजगडला, यावे राजगडला.
महादेव हा रामोशाचा मुलगा. रामोशी समाजाती प्रमाणे रामोशानं वचन दिलं तर आपल्या कसपटालाही धक्का लागणार नाही. अरे रामोशाच्या मनात आलं तर माती शिल्लक ठेवणार नाही. हे रामवंशी प्रणाम केला मातेला केला मातेला महादेव. या महादेवानी मासाहेबाला प्रणाम केला. मासाहेबांची आज्ञा श्रीसावंत. प्रणाम केला मातेला महाराजांच्या भेटीसाठी हा महादेव निघालेला आहे. महादेवाचं वय जास्त नाही. महादेव गर्दीशी महादेव वळला काय बोलला हाच का निरोप देऊ राजाला. मानेन इशारा दिला इशारा दिला अन हा रामुशाचा पोऱ्या हा महादेव किल्ले रायगडाला गेलेला आहे. आणि रायगडला जाताच काय घडलं. प्रणाम शिवाजी राजाला. शिवाजी राजाला महादेव काय बोलला. जर बसला आपण भोजनाला, जर बसला असाल भोजनाला, हात धुनिया यावे राजगडला, यावे राजगडला. मासाहेब दुखी आहे. मासाहेबांच्या डोळ्यात असू होते. रडता रडता मासाहेबांनी हा निरोप दिलेला आहे. मासाहेब दुखी. कोणी दुखवलं मासाहेबांना. कुठल्या सेवकांनी अपमान केला, कुठल्या पत्नीनं मानभंग केला. तार दिशी राजे उठून उभे राहिले. आणि राजानी तो जिरेटोप उचलला. जिरेटोप उचलताच गडबडीनं टोप उचलिला. गडबडीनं टोप उचलिला. हातातून टोप निसटला, हातातून टोप निसटला. आणि तो जिरेटोप जमिनीवर कोसळताच त्याच्यात दर्शनी असणारा मोती गळून पडलेला आहे. अपशकुन हा दर्शनी मोती मला काय सांगत आहे. पण कर्तबगार माणसं अपशकुनाला थांबत नसतात. राजानी ते शिरस्थान आपल्या माथ्यावर चढवलं. कृष्णा घोडीला खोगीर घातला आणि कृष्णेला टाच मारताच कृष्णा सह्याद्रीच्या कड्या कपारात दौडायला लागलेले. प्रणाम केला मातेला. शिवराय बोलले समयाला. आमंत्रण रायगडाला, आमंत्रण रायगडाला. त्वरित सांगा कामाला. बोटानं किल्ला दावीला, किल्ला दावीला.
शिवबा कधी घेणार रे हा किल्ला? मासाहेबांचा कापरा आवाज राजांच्या लक्षात आला. मासाहेबांची इच्छा काय हे राजांना कळलं, पण राजांना आताच मोंगलाशी वैर धरायचं नव्हतं. आपली शक्ती खर्च करायची नव्हती. न कळत राजे वळले गेले. शिवबा का बोलत नाही? अरे त्या मेल्या उद्या भाण्यानं कमल कुमारीला पळवून आणलेले आहे. कमल कुमारीचे शब्द कानावर पडताच राजांच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली आहे. मासाहेब किल्ला घेतला जाईल. वचन दिलं मातेला, वचन दिलं मातेला, दिलं मातेला लढू किल्ल्याला. उमरत्याऊन मावळा आलेला, उमरत्याऊन मावळा आलेला. मुजरा केला शिवाजी राजाला, शिवाजी राजाला. या गावाला कोणी उमरड म्हणत असत, कोणी उमरठ म्हणत. इथून मावळा आलेला आहे. या मावळ्याचं नाव आहे तानाजी मालुसरा. तानाजी मालुसऱ्याने शिवाजी राजेला आणि मासाहेबांना मुजरा केलेला आहे. राजे श्री कृपेने आमच्या घरी शुभ कार्य आरंभलेलं आहे. बाहेर आबाचं लग्न ठरलेलं आहे. आपण याल, वधूवराला आशीर्वाद द्याल, आपल्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन कराल. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई ताना मालुसरे. राजे काही बोलले नाही. राजांना अबोल पाहून सेलार मामा काय म्हणत आहेत? शिवबा का बोलत नाही? ताना आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षिदा द्यायला आलेला आहे. अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे. आपण याल मामा. याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षिदा टाकायचं वचन आम्ही मासाहेबांना दिलेलं आहे. तानाच्या घरी शुभामंत्रण, तानाच्या घरी शुभकार्य आहे आणि ते आमंत्रण आम्हाला आताच मिळालेलं आहे. पण आम्हाला येता येणार नाही, कारण मासाहेबांच्या इच्छेप्रमाणे किल्ले कोंढाण्यावर अक्षिदा टाकण्यास आम्ही जाती न जाऊ. आम्ही जाती न जाऊ. तानाजीनं शुभ कार्य आटपून गडावर परत यावं. मुळीच नाही. राजांनी लढाईला जावं, आम्ही लग्नात वरभापून मिरवावं हे आम्हाला शोभला जात नाही. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. हर हर महादेव. तानाजी वीर गर्जला, तानाजी वीर गर्जला, वीर गर्जला. काय बोलला राजा? आम्ही असताना तुम्ही जावं, आम्ही कशाला? जिजाबाई बोलल्या शिवबाला, शिवा बर झालं ताना रे आला, बर झालं ताना रे आला. नेतृत्व द्यावं तानाला, नेतृत्व द्यावं तानाला. कोंढाणा किल्ला घेण्याला, किल्ला घेण्याला. ऐकलत का राजे? आऊ साहेब काय म्हणत आहेत? द्या सेवकाला. अष्टमीच्या रात्री गडावर जातो, नवमीला गड ताब्यात घेतो आणि सेवक आपल्या मुजऱ्यासाठी हजर राहील. राजांना तानाजीला पाठवायचं नव्हतं, पण तानाजीनं धरलेला आग्रह, मासाहेबांची इच्छा, आपल्या कमरेचा सेला काढला आणि राजांनी तानाजीला अर्पण केला. राजांना मुजरा करून तानाजी आपल्या गावी परत निघालेला आहे.
सेलार मामाही बरोबर आहे. इकडे गावात काय घडलेलं आहे? दारात लग्नाचा मांडव सजलेला आहे. नवऱ्या मुलाला हळदी लागलेली आहे. दारात मंगलवाद्य वाजाय लागलेले. नक्षत्रासारखी मुलगी आलेली आहे. तिच्या अंगाला हळदी लागलेली आहे. सुवासिनीची धावपळ चाललेली आहे. लग्नाची लगीन घाई दिसून यायला लागलेली आहे. एवढ्या तानाजीच्या पत्नीला कळलं. गडावरून मावळे आले पण ते लग्नाला थांबत नाहीत. ते लढायला निघालेले आहेत. तिथले किल्ले कोंडाण्यावर स्वारी करण्यासाठी चाललेले आहेत. तानाजीची पत्नी घराच्या बाहेर आली आणि आपल्या पत्नीला काय म्हणत आहे? अहो, मी ऐकलं ते खरं का? काय ऐकलास? तुम्ही म्हणे लढाईला जाणार आहात. हो. काय तुम्हाला अक्कल आहे? काय म्हणालीस? तसं नाही. 4 दिवसावर लग्न आलेलं आहे. मुलगी नक्षत्रासारखी आहे. हे एवढं कार्य पार पाडा आणि मग तुम्ही लढाईला जा. ही तुमची नेहमीचीच लढाई आहे. अगं, मराठ्याचा धनी संकटात असताना लग्नात वर बापून मिरवावं हे आम्हाला शोभला जात नाही. कपडे आण माझे. तानाजीच्या पत्नीनं पोशाख आणलेला आहे. तानाजीनं पोशाख केला. एवढ्या तानाजीच्या पत्नीनं निरंजनी पेटवली, कुंकुम तिलक केला. रणांगणात जाणाऱ्या पतीच्या कपाळाला कुंकुम तिलक लावला आणि ती त्याला ओवाळायला लागली. ओवाळत असताना ताटातली निरंजनी विजली आणि जमिनीवर ताट कोसळला. तुम्ही लढाईवर जाऊ नका. तुम्हाला ओवाळत असताना ताटातली निरंजनी विजली. कुंकवाचा करंटा जमिनीवर कोसळला. अपशकुन झाला. हो, अपशकुन झाला. खोलचट आहेस. बाईच्या जातीला अक्कल नसती म्हणतात, त्यात काय खोटं नाही. ताटातली निरंजनी विजली म्हणजेच आम्ही काय मेलो? ताटातली निरंजनी नाही विजली तर आम्ही जिवंत राहू? भीती वाटत असेल. तानाजीनं आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसला आणि सांगितलं, परत आल्यानंतर लावा. येतो आम्ही. सूर्याजी मामा, हर हर. किल्ले कोंडाण्याच्या पायथ्याला येताच तानाजीनं आपला वेश बदलला. गडावरली माहिती घेण्याकरता तानाजी कोळीवाड्यावर आलेला आहे. वेश गोंधळ्याचा केलेला आहे. जुडीला आपल्या बंधुराजाला घेतलेला आहे. त्याच्या गळ्यात संबळ अडकवलेला आहे आणि या जगदंबेचे भक्त बनवून कोळीवाड्यावर येतात. कोळ्याच्या मुलांनी पाहिलं, एका पोराचं नाव विट्या आहे आणि एका पोराचं नाव गोटे आहे. ही 2 मुलं पळत गेली आणि खंडूजी नायकाला काय म्हणत आहेत? हो नाईक, हो नाईक, गुंदळ्याला गुंदळी. बंबाटनाच्या बंबाट नाही. संबलांग बंबलांग संबलांग बंबलांग संबलांग बंबलांग वाजवायचे आहे. खंडोजी नाईक तोड दिशी उठून उभे राहिले. जगदंबे, आम्ही तुम्हाला नवस केलं होतं. तुम्ही आमच्या नवसाला पावलात. आम्ही मात्र नवस फेडू शकलो नाही. जागर घालता आला नाही. गोंधळीच मिळाला नाही. आजची अष्टमीची रात्र आहे. आलाय गोंधळी, घालू जागर, बघावा गोंधळी कसा आहे. खंडूजी नायकानं पोशाख केला, पगडी अडकवली, येऊन बघत आहे. बाप रे, गोंधळी म्हणावं तर गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं तर पोशाख गोंधळ्याचा आहे. विचारावं, राम 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 राम, कुठून आलात? तुळजापुराहून. कुठं निघाला होता? आलो तो जागरण गोंधळाला. रात्र झाली म्हणून आलो मुक्कामाला कोळीवाड्यावर. बरं झालं, जगदंबेनंच आपणाला पाठवलं. गोंधळ घालाल, दिली संधी तर घालो की गोंधळ तेवढ्यासाठी चालू.
हा मात्र मार्मिक भाषा कोळ्यांना कळली नाही. हा म्हणता कोळीवाड्यात वार्ता कळली, गोंधळ्यालाय गोंधळ आहे, गोंधळ्यालाय गोंधळ आहे, गोंधळ्यालाय गोंधळ आहे. आणि गोंधळ्याच्या पद्धतीनं चौक भरला गेला आणि गोंधळ्यानी बेल भंडार उधळला. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी. अन गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संभळ, घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संभळ, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ. अशा रीतीनं गोंधळ घातला. आणि गोंधळ घातल्यानंतर लोक गोंधळामध्ये शांत झालेले पाहिले आणि तानाजीने विचार केला, जरा यांना चिमुटा घेऊन बघावा, चिमुटा घेऊन बघावा. म्हणून तानाजी काय म्हणत आहे, समोर बसलेल्या कोळ्यांना उद्देशून बोलायला लागलेला आहे. कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, आया बहिणी देता दुश्मनाला, लाज पाहिजे मिशा बाळगायला, धरा देतो भरा बांगड्याला, हिजड्यानो नेसा लुगड्याला. हे शब्द कानावर पडताच गोंधळी म्हणत, अरे हे गोंधळी हो. कोळ्यांना संशय आला, हे गोंधळी वेगळंच काहीतरी बोलायला लागलेला आहे. संशय आला कोळ्याला, संशय आला कोळ्याला, बोलावून घेतलं गोंधळ्याला, विचारलं नाव गावाला, विचारलं नाव गावाला, गोंधळी काय बोललेला, गोंधळी काय बोलला, प्रथम द्यावं वचनाला. पहिलं वचन द्या, मी कोण कुठून का आलो तुम्हाला सांगेन. बेल भंडार हाती धरलेला, बेल भंडार हाती धरलेला, कोळ्यांनी दिलं वचनाला, गोंधळी काय बोलला. तानाजी म्हणती दिहाला, तानाजी म्हणती दिहाला, किल्ल्याची माहिती घेण्याला, म्हणून आलो कोळीवाड्याला, कोळीवाड्याला गिरहाजीनी, कोळीवाड्याला गिरहाजीनी, कोळीवाड्याला गिरहाजीनी. मालुसरे, शिवाजी राजासाठी हा कोळीवाडा आपला प्राणी अर्पण करी. हर हर महादेव. सह्य करून घेतला कोळ्याला, चालला वीर चालला, वीराच्या पराक्रमाला, वीराच्या पराक्रमाला. ऐका जरा पुढील चौकाला, पुढील चौकाला गिरहाजीनी, पुढील चौकाला गिरहाजीनी, पुढील चौकाला गिरहाजीनी. तानाजी एवढ्यात विचारलं, तुमचं नाव गाव काय, नाव गाव. विचारलं नावा गावाला, त्याला यांनी काय केलेलं आहे. कवड्याच्या माळा कंटाला, कवड्याच्या माळा कंटाला, बाराबंदी अंगरका घातलेला, बाराबंदी अंगरका घातलेला, हाती तो पोत पेटला, हाती तो
पेटलेला पोत. कुणाचे राव तुम्ही, कोण कुठून आला गडाला? कुणाचे राव कोण तुम्ही, कुठून आले गडाला? कुणाचे राव तुम्ही, कोण कुठून आला गडाला? कवड्याच्या माळा कंटाला पोत हाताला. मालुसरे म्हणतात या देहाला. आलो गडाची माहिती घेण्याला. आणि असं म्हणतात कोळ्यांनी सांगितलं, मालुसरे धोनकिनी नावाचा कडा तुटलेला आहे, दोराची आवश्यकता आहे. दोर लावता येईल? हो लावू. आणि तानाजी आपल्या पथकात परत आला. त्या यशवंती नावाच्या घोरपडीची पूजा केली आणि म्हणत आहे, यशवंती आतापर्यंत गडावर जाण्याकरता तुम्हाला अनेक वेळा मार्ग दिलास आणि म्हणून तुझं नाव यशवंती ठेवण्यात आलेलं आहे. आज मध्यरात्रीपर्यंत तू गडावर गेली पाहिजे. चाल. गडावर जाणाऱ्या यशवंतीला काय दिसलं? भयानक काळ ताप. आपला जबडा पसरून बसलेला, आपल्या मालकाला खाणार आहे. आजच्या दिवस आपल्या मालकावर जाऊ नये सांगण्याकरता ती यशवंती परत आली. यशवंती का परत आलीस? काळ तुला दिसला, तो काळ मला खाणार आहे आणि सांगण्याकरता परत आलीस. काळ मला खाण्यापूर्वी खंडोळी करून खाल्ली जाईल. पाठीमाग भेट. मालकाचा करारी आवाज ऐकताच ते मूक प्राणी तसंच गडावर गेलेला आहे. दोराला हसडा देताच यशवंतीनं काम फत्ते केलेलं लक्षात आलं. मावळा गडावर गेला, दोर झाडाला बांधला आणि गडावर मावळे चढायला लागलेले आहेत. तो दोर कपिला घासू लागला. 360 मावळे गडावर पोहोचले होते. एवढ्यात तो दोर कपिला घासून तुटला आणि लटकलेले 60 मावळे दरीत कोसळून खराब. तानाजीने आवाज दिला, सूर्याजी दोर तुटला म्हणून थांबू नकोस. कल्याण दरवाजाच्या बाजूला चल, कोणी सहाय्य करतील. आम्ही गडावर हल्ला चढवत आहे. गडावर आमची माणसं किती आहे? 300. शत्रूची फौज 1800. 1800 विरुद्ध 300 ही लढाई व्हायची कशी? पण या 1800 मध्ये कोण कोण होते म्हणा? पठाण होते, राजपूत होते. कचकून खाल्लं होतं, दचकून झोपले होते. एकदम त्यांना गर्जना झाली. हर हर. काही झोपेत गाढ होते, काही दारू प्याले होते. उदय भाण्यानं घेतलेली आहे. तो काय म्हणत आहे? कमल कुमारी आओ मेरे बेगम. या कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा. कौन आता है हमारे सामने? किसी की मजाल है? कोई नहीं आएगा. सुना था भगवान गोपाल कृष्ण ने द्रौपदी को बचाया. या कोई कृष्ण नहीं आएगा, कोई नहीं बचाएगा. किसी की हिम्मत है? तुझा बाप हजर है. हिंदू असून इस्लाम धर्म स्वीकारलेल्या उदयसिंग राठोडा, अरे राजपूत कुलात जन्माला आलास आणि सत्ता भोगायला माहिती म्हणून इस्लाम झालास. तो तुझा चिन्ह असेल हिम्मत, लाव मनगटाला मनगट. आणि असं म्हणतात, तानाजीवर वार जेव्हा केला, उदयभान तुटून पडलेला आहे. वाढत्या ताकदीचा,
25 वर्षाचा तरणा भांड. तानाजीचं वय 30 वर्षाचं आहे. तानाजीचं वय 30 वर्षाचं आहे. 350 पठाण जमीन दुस्त करून तानाजी आलेला आहे. डाव्या उजव्या करती माराला उदय भांच्या जबर हल्ल्याला. तानाजी त्या तोंड ढालीला तोंड ढाली. तानाजीचाही वर्णी वार उदय भाण्याला लागलेला आहे. हातातली ढाल तुटली म्हणून तानाजी थांबला नाही. कमरेच्या काढून सेल्याला हाताला सेला गुंडाळीला. सेल्यावर घेतो वाराला उदय भांच्या जबर हल्ल्याला. तानाजीचा हात उडविला हात तानाजीच्या उजव्या बाजूला उदय भाण्याची समशार घुसताच ती बिंबी पर्यंत घुसली गेली आणि तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला. मरघट्ट्या उठ, हमसे टकराता. थुकून हसत जातो एवढ्यात पाठीमागून आवाज आला, ए वड्या वगळीच्या औलादी. रक्ताच्या थरुड्यात पडलेल्या पोराला लात मारून चालला कुठे हिचडिया. हिम्मत असेल 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर. उदय भान मामाच्या अंगावर येता एवढ्यात काय घडलं. मामानी मारला उड्डाणाला. मामानी मारला उड्डाणाला. दात खाऊन केलं वाराला. उभा चिरला उदय भानाला. उदय भान छातीवर मामा बसलेला. छातीवर मामा बसलेला. दातानं फोडलं नरडीला. काही मंडळी म्हणतील दातानं नरड फोडलं. चहा पेत नव्हता म्हणून फोडलं. पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याजी म्हणत आहे, बाप पडला म्हणून चाललात रे हिजड्यानो. भांगड्या भरा नाहीतर लढून मारा. पुन्हा मावळे लढायला लागलेले आहेत. पठाणांना कळलं उदय भान खलास झाला. या अल्लाह या अल्लाह अब क्या होगा. शिवाजी राजाच्या फौजेत नेम होता. शरण आलेल्याला मरण नाही. इकडं महाराज गडावर वाट बघत होते. गवताची गंजी पेटली. राजांना इशारा दिला. राजे म्हणत आहेत, मासाहेब आम्ही येतो. राजे गड चढायला लागलेले आहेत. रक्ताच्या थारुड्यात कोसळलेल्या तानाला मामानं मिठी मारली. ताना ताना काय सांगणार. काय सांगणार राजाला. काय सांगू तुझ्या पत्नीला. एवढ्या तानाजीच्या भावानं मिठी मारली. ताना काय सांगू जाऊन वहिनीला. कस सांगू जाऊन वहिनीला. दादा रायबाने विचारलं तर मी काय सांगणार. दादा मी काय सांगू. राजे आले होते. राजाने तानाजीच्या देहाला कवटावून हंबरडा फोडला. राजे उठून वे राहिले आणि काय म्हणाले, मावळ्यानं रडू नका. गड आला पण माझा सिंह गेला. आजपासून या गडाचं नाव सिंहगड. आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे. आणि हर हर महादेव.